असणार आहे। नमस्कार, मी मोहिनी जाधव, लोकतंत्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। लाईव्ह आलेलो आहोत आपण आता बदलापूर शहरातल्या सगळ्याच समस्या आपण आपल्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून शहरात एक समस्या डोकं वर काढते, ती पाण्याची समस्या। आज बदलापूर शहरातल्या सगळ्याच सोसायट्यांची हीच समस्या आहे आणि आपण लोकतंत्राच्या माध्यमातून या समस्या वेळोवेळी मांडलेल्या आहेत। मात्र आज बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा या परिसरातील कृष्णा इस्टेट, अयोध्या नगरी, त्याचबरोबर कृष्णा हाइट्स, त्याचबरोबर या ठिकाणी वेदांत इम्पेरियल या संस्कृती आणि अयोध्या या सगळ्या सोसायटी मधील रहिवाशांची एकच समस्या आहे, पाण्याची समस्या। या ठिकाणी हे सगळेच रहिवासी जे आहेत संतापलेले आहेत, त्रासलेले आहेत। रोज पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। सकाळी उठल्यानंतर कामाला जाण्याची घाई असते आणि या सगळ्या धावपळीत घरात पाणी नसल्यामुळे घरामध्ये चिडचिड होणं आणि त्याचबरोबर महिलांना रोजचा जो संताप होतोय तो आता अनावर झालेला आहे। आणि अखेर सोसायटीने आणि या रहिवाशांनी एक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा नेण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या घरी देखील भेट देऊन या संदर्भातील गाऱ्हाणे ते त्या ठिकाणी मांडणार आहेत। या ठिकाणचे सोसायटीमधील रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय समस्या आहेत, महिलांकडून जाणून घेऊयात काय समस्या जाणवते रोजची। मॅडम, मला ना खरोखरच मी सांगते ना, मला ना घरी राहावं लागतं पाण्यासाठी। एक दिवस जॉबला जायचं ना तर मला स्किप करावं लागतं। माझ्या घरी आहे ना कोणी पाणी भरायला नसतं, तर मला एक दिवस पाणी भेटतं आणि एक दिवस पाणी भेटत नाही, आणि ते पण मला 10 मिनिटं पाणी भेटतं। कधीपासून या समस्येला गेली 6 महिने झाले, मार्च पासून चालू आहे ही समस्या। हो, ही समस्या आम्ही तर विकत पाणी घेऊन पितो आता रोजचं। मॅडम, काय समस्या जाणवते? आम्हाला पाणी विकत घेऊन प्यावं लागत आहे, स्वयंपाक करावा लागत आहे विकत घेऊन। हे आतापर्यंत कधीच नाही झालेलं। पाणीच नाहीये आम्हाला, 8 दिवस झाले पिण्याचं पाणीच नाहीये। सर्व म्हणजे आम्ही टँकर बोलवतोय, आज कित्येक दिवस कित्येक महिने झाले आम्ही टँकर बोलवतोय सोसायटीमध्ये। या टँकरचा आम्हाला किती पैसे खर्च करतात? या टँकरला जवळजवळ 1500 रुपये एका टँकरला जातात आहेत आणि रोज 3 ते 4 टँकर डेली येतात सोसायटीमध्ये, आणि तेही पाणी पिण्याच्या लायकीचं नाहीये। आम्ही पाणी कशाचं प्यायचं? रोजचे जातात आणि ते पिण्यासारखं पण पाणी नाही, पिण्याचं पाणी वेगळं आम्हाला ॲक्वागार्डचं आम्हाला बाटल्या घ्यायला लागतात। याच्यामुळे पूर्ण लोकांना स्किनचं पण प्रॉब्लेम व्हायला लागले, खाज वगैरे येते अंगाला, तसं पण पाणी येतच नाही। इतकं खराब आहे टँकरचं पाणी पण इथे। आम्ही कसं राहायचं? म्हणजे पाण्याचा किती आम्हाला त्रास आहे इथे, ह्याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे ना। मॅडम, काय त्रास जाणवतोय? किती सोसायटीतले रहिवासी आहेत? 6 महिन्यापासून नॉर्मल आमचा प्रॉब्लेम चालूच होता। त्याच्यानंतर 2 महिन्यापासून आम्हाला डिटेक्ट झालं की काही पाणी पुढे येतच नाहीये म्हणून। त्याच्यासाठी दादांनी पण खूप म्हणजे आतापर्यंत प्रयत्न त्यांच्या आटोकाटीने करतातच आहेत। आणि इव्हन आम्ही MGPला पण 10 वेळा सांगून झालं, ते लोक येतात, रोज टाकी चेक करतात, जातात। ते लोक येतात, तेवढापुरतं पाणी येतं, ते गेटच्या बाहेर पाणी निघून जातं। हेच सारखं तेच रिपीट आहे। म्हणून आम्हाला की अप्रोच की बाबा कुठेतरी जाऊन दादा आणि अजून आम्ही सगळे मिळून साहेबांना भेटू। आणि MGPचा मेन फेल्युअर आहे MGPचं, त्यांना काहीच कळत नाही आणि कुठेच कळत नाही की त्यांचं पाणी जातंय कुठे। तिकडून सोडतायत, तिकडून सोडतात, त्यांचे अधिकारी आले, पाणी आलं, टॅप बंद, पाणी गेलं, आणि हे असंच चालू आहे। आता मी इकडे ह्याच पाटी सोसायटीमध्ये राहते, तर आमच्याकडे 15 दिवस झालं माझी येऊन बघा टाकी सुकी खडखडीत आहे पिण्याची, अजिबात पाणी नाही। आम्ही रोज बॉटलमधून म्हणजे बाहेरचे बॉटल मागवतो, ते 50 ते 60 रुपये डेलीचे ते जातात। प्लस आमची सोसायटी नेहमी म्हणजे रोजचे सकाळचे टँकर येतो तेव्हा जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी येतं, ते पण हार्डली 10 ते 15, कारण की 7 फ्लोअर आहे, म्हणजे बोललं नाही तर 46 सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये फ्लॅट आहे। त्याच्यानुसार तुमचं डायरेक्ट पाणी येतं। फर्स्ट एकदम लास्टच्या फ्लोअरला तुम्हाला कितीचं पाणी पुरणार आहे? नाहीच येते पाणी। त्याच्यामुळे सगळं म्हणजे, आणि बायकांचं तर एक सगळे घरात असतात, पुरुष जातात कामाला, सगळ्यांची वाट लागते कोणाची? बायकांची। मग ते घरी येऊन परत त्यांचे क्वेश्चन, काय होणार आहे, कधी पाणी येणार आहे, तेच चालू आहे। मैडम, काय त्रास होतो? त्रास बहुत ज्यादा है। यहाँ पर ये भी नहीं देखा जा रहा है कि अधिकारी लोगों से मिलके भी कोई सोल्यूशन नहीं दे रहे हैं, और किसी को इतना भी जानकारी नहीं है कि ये प्रॉब्लम कैसे सॉल्व होगी। सब जनता पे छोड़ दिया गया है कि आप खुद सॉर्ट आउट करो। मतलब ऐसी अगर चलाना है सबको
तो वो बता दे कि हम ही खुद वॉल खोल के आते हैं, खुद ही पानी सप्लाई करते हैं। किसको कनेक्शन दे रहे हैं उनको ये भी नहीं पता, कब दे रहे हैं ये भी नहीं पता, और हमें कब मिलेगा पानी ये भी नहीं पता। तो उनको सबसे पहले आंसर देना चाहिए कि हमको पानी कब मिलेगा। अब हमें जो भी आंसर चाहिए पूर्ण चाहिए कि हमें कब पानी अब वो देंगे, वो हमें सीरियस नोट पे उनका आंसर चाहिए। हमें कोई भी उनकी तरफ से एक्सेप्टेंस वाली बात नहीं चाहिए, वैसे चाहिए कि कंफर्म चाहिए जो बात चाहिए। मैम ये बेसिक रिक्वायरमेंट ही नहीं है, हम लोगों को पानी ही नहीं मिल रहा है, ये पूरा एमजीपी का फेलियर है मैम। हमारा कॉर्पोरेटर काम कर रहा है इसके लिए, बट वो लोग का उनको पता ही नहीं है कहाँ क्या प्रॉब्लम है, ये कैसा काम है उनका। या ठिकाणी एक मिनिट, अच्छा बरं एकच मिनिट। मैडम आप बोल रहे थे कि आपने बहुत बार एमजेपी के अधिकारियों से बात की है, अभी तक कोई सोल्यूशन नहीं निकला। हाँ, क्योंकि ये तो फिलहाल 3 महीने से ये फेस हुआ है। ये जो 3 इयर्स के पहले से ये इश्यू था। आज श्री कृष्णा हाइट्स में रहती हूँ मैं, हमने काफी इतनी दिक्कतें की, 3 दिन 4 दिन पानी नहीं आते, हमारे पास पीने को पानी नहीं रहते, हम बाहर से लेते हैं, और ये जो पानी जो भी मिलती है वो भी क्लीन पानी नहीं मिलती है। और बहुत बार हमने इसके पहले कातरी साहब के पहले भी जो रहते थे उनको वो बुलाए, वो भी आकर देखकर गए, काफी सारी दिक्कतें फेस की है। तो हमें अभी तक कुछ भी सोल्यूशन नहीं हुआ है, बट अभी जो हमें फेस हो रहा है इट इज लिटरली इन अ वेरी बैड कंडीशन, वी आर इन अ वेरी बैड स्टेट। सो इसका कोई सोल्यूशन निकालना पड़ेगा, नहीं तो और वर्स्ट होते जाएगा। या ठिकाणी या सगळ्या सोसायटी धारकांची, या रहिवाशांची समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। सर्वप्रथम आपण बघतोय बदलापूर शहरातली ही समस्या झालेली आहे। गेल्या काही वर्षात बदलापूर शहर वाढतंय आणि त्या तुलनेत पाण्याची जी समस्या आहे ती त्याच दृष्टिकोनातून वाढतेय, कारण ज्या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी होतं ते आता 3 ते 4 पटीनं असलेल्या लोकसंख्येला पुरवावं लागतंय। कुठेतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं हे सबशेल फेल्युअर आहे असं वाटतंय का? लोकतंत्र या न्यूज चॅनलचं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण करत असतात। खऱ्या अर्थानं बदलापूर शहरामध्ये गेल्या 2 वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुरू आहे। म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा व्हेरी हायली असल्यामुळं तेवढ्या प्रमाणात एमजीपीने कुठेही नियोजन केलेलं नाहीये। एमजीपीकडे नाही कर्मचारी, नाही त्यांच्याकडे साहित्य, नाही त्यांच्याकडे काही माहिती, कारण अनेक अधिकारी जेव्हा रिटायर होऊन जातात तेव्हा एक रेकॉर्ड असतो, पण तो रेकॉर्ड सुद्धा माहिती नाहीये। अशामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शहरामध्ये पाण्याचा अपुरा आणि कमी दाबाने पाणी येत आहे। या भागामध्ये मी 6 महिन्यापासून आणि मागच्या 2 महिन्यापासून खास करून खूप पाण्याचा त्रास आहे। ही जी काही लोक आता या ठिकाणी जमलेली आहेत हे काही उगीचच नाही जमली, त्यांना अक्षरशः आंघोळ करायला पण पाणी नसतं आणि रोज टँकरनी पाणी किती आणायचं। आपल्या केसांचा किंवा स्किनचा प्रॉब्लेम हे रोज चालू असते। लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या तब्येती ह्या सगळ्या ह्या ताई माझ्याकडे रोज येत असतात, मी त्यांना काही नाही काहीतरी सांगत असतो। परंतु 40 लाख लिटरची टाकी आता जी बांधलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मांजरली येते, त्या टाकीवरनं या भागाला 8 इंचाची लाईन जोपर्यंत तुम्ही देत नाही स्वतंत्र तोपर्यंत या भागाचा प्रश्न सुटणार नाही। कारण टाकीत पाणी आहे, 40 लाख लिटर पाणी आहे, पण ते जुन्याच लाईनीतून पाणी जर लोकांना वाटप करणार तुम्ही तर ते जुनं आहे तेच पाणी ज्या लोकांना बाय ग्रॅव्हिटी फोर्सनी जास्त जातं त्याला 1000 लिटर जातं आणि ज्याला बाय ग्रॅव्हिटी फोर्सनी पाणी येत नाही त्याला 100 लिटर पण पाणी येत नाही। अनइक्वल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अशी पाण्याची आहे। काही लोकांच्या टाक्या तर 2-2 वेळा भरतात आणि काही लोकांच्या टाकीमध्ये 1 फूट पण पाणी येत नाही। हे एमजीपीच्या लोकांना अद्यापपर्यंत कळत नाहीये। सगळेच कर्मचारी, सगळे अधिकारी या ठिकाणी नौके असल्यामुळे हा सगळा बदलापूरच्या पाण्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे। आज आम्ही या ठिकाणी हे सगळे जे लोक जमलेले आहेत, कृष्णा इस्टेट, कृष्णा हाईट, अयोध्या, इम्पिरियर, त्याच्यानंतर संस्कृती, श्रीकृष्णा इस्टेट, हे लोक यासाठी जमलेले आहेत की बाबा जो काही सोल्युशन तुम्ही काढणार आहे तो आता कायमचं काढा, त्यावरती आम्हाला उत्तर द्या। तर मी या ठिकाणी पहिल्यांदा एमजीपीला सांगू इच्छितो की एक स्वतंत्र लाईन यांना 18 MLD वरनं तातडीने या कृष्णा इस्टेट, कृष्णा हाईट पर्यंत द्यावी, की त्याच्यावरनं बाकीच्या कोणाला कनेक्शन देऊ नये, तरच शेवटपर्यंत पाणी हे तिथपर्यंत पोहोचलं जाईल। अदरवाईज परत जैसे ती परिस्थिती होणार, कारण या ठिकाणीची कृष्णा इस्टेटला
ज्या बांधकाम व्यावसायिकांनी जी पूर्वी लाईन टाकली होती त्या लाईनीला कमीत कमी 14, 15, 16 वर्ष झाली आणि त्याच्यावरती हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यावरनं मग श्री कृष्णा हाईट, श्रीकृष्णा इस्टेट, तुमचं थारवानी संस्कृती या सगळ्या बिल्डिंग अलीकडच्या बाजूला त्यांनी कनेक्शन घेतले आणि मग आता या श्रीकृष्णा इस्टेटला तर एक थेंब पण पाणी येत नाही. टँकरवरती रोज त्यांचा चाललेला आहे. जर तातडीने या 7-8 दिवसामध्ये जर काही एचडीपीची 4 इंचाची लाईन तातडीने टाकली तर या लोकांचा प्रश्न पूर्णपणे तात्पुरता सुटू शकतो. पण तात्पुरता सुटण्यापेक्षा मी आमदार साहेबांकडे पण यांना घेऊन सगळ्यांना जाणार आहे की तातडीने आपण ज्या 40 लाख लिटरच्या पाण्याची टाकीचं जो काही भूमिपूजन म्हणजे उद्घाटन करायचं आहे तो तुम्ही बाजूला ठेवा आणि तिला फुल प्रेसला चालू करा. त्याच्यातून लोकांना पाणी द्या. उद्घाटनाची काही वाट बघू नका अशी मी त्यांना उद्या विनंती करणार आहे. आणि आमदार साहेबांना सांगणार की ज्या 40 लाख लिटर मांजर्लीच्या टाकीतून माझ्या या कृष्णा इस्टेट, श्रीकृष्णा इस्टेट तर अयोध्या ते भारत कॉलेज इथपर्यंत 8 इंचाची लाईन जर टाकली तर या लोकांचा पुढच्या 8-10-15 वर्षाचा प्रश्न हा सुटू शकतो आणि सुटेलच. पण प्राधिकरणाकडून असं सांगण्यात येत आहे की बदलापूर शहराची सध्याची तहान ही 70 MLD पर्यंत आहे. मात्र पुरवठा जो आहे तो 48 ते 50 MLD इतका होतोय. जो 20 MLDचा जो तुटवडा जाणवतोय तो कुठेतरी पाणी गळती, पाणी चोरी आणि हे जे टँकर लॉबी या प्रकरणामुळे वाढतोय आणि शहराला पाणी पुरवठा होत नाही. अगदी बरोबर आहे. 33% पाण्याचं लिकेजेस आहे. म्हणजे काही लोकांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी जे 18 MLDची जी लाईन आहे ती इंग्रजांच्या काळातली लाईन आहे. ती जमिनीखाली काही ठिकाणी फुटलेली आहे तर ती समजतच नाहीये की किती कुठे पाणी चाललेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा यांना शोध घेऊन नवीन लाईन टाकायला पाहिजेत. आणि जो तुम्ही म्हणता की बाबा जो डिफरन्स आहे काहीतरी 20 MLDचा, माझं असं म्हणणं आहे की जांभूळ MIDC वरनं जर काही बदलापूरला म्हणजे 2005ला तातडीने जेव्हा आपलं बॅरेजचं धरण वाहून गेलं पुरामध्ये त्यावेळेस तातडीने जांभूळ MIDCच्या वरनं आपल्याला पाणी दिलं होतं. ते कनेक्शन आज पण तसंच लावलेलं आहे. त्याच्यावरनं जर काही आपल्याला 8 ते 10 MLD पाणी दिलं तर तुमचा बदलापूरचा उद्या तात्पुरता प्रश्न ताबडतोब सुटेल. परंतु राजकीय इच्छाशक्ती किंवा MIDC आणि MGPच्या भांडणामध्ये MGPला 14 कोटी रुपये MIDC भरायला सांगते. का तर आमचं डिपॉझिट आमचं तुमचं काही जे आहे पण MGP ते 14 कोटी भरत नाहीये आणि MIDC त्यांना परवानगी देत नाही. तर हा राज्य सरकारचा आतला प्रश्न आहे. तो लोकांना कशाला त्याच्यामुळे त्रास देता. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा औद्योगिक मंत्री असतील किंवा आपले स्थानिक आमदार असतील यांनी त्या ठिकाणी जाऊन पाणी पुरवठा मंत्र्यांकडे बसून MIDCच्या मंत्र्यांकडे बसून हा बदलापूरला जो काही 10 MLD पाणी पुरवठा ह्या जांभूळवरनं जर घेतला तर उद्या पण पाण्याचा प्रश्न बदलापूरचा सुटू शकतो. हे माझं ॲज पर नॉलेज आहे आणि तो प्रयत्न निश्चितच लवकरात लवकर करावा असं आमच्या बदलापूरच्या जनतेच्या वतीनं मागणी आहे. कारण जो 234 कोटी रुपयाचा प्रकल्प आपल्या बदलापूरला मंजूर झालेला आहे त्या प्रकल्पाला किमान 3 वर्ष लागतील. तोपर्यंत बदलापूरची लोकसंख्या परत डबलनी वाढणार आहे, परत पाणी शॉर्टेज होणार आहे. आणि आता जर काही MIDC मधून आपल्याला पाणी दिलं, MIDC मध्ये आरक्षण वाढून त्या आपल्या बदलापूरला पाणी द्यायला पाहिजे. आता फक्त MIDC मधून 3 MLD पाणी मिळतं आपल्याला, फक्त 3 MLD. ते 10 MLD पाणी जर केलं तर आज पण बदलापूरचा 100% पाण्याचा प्रश्न सुटेल असं मी हमखास सांगतो. यासाठी कुठेतरी आमदारांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी आमदारांपर्यंत या बाबी पोहोचवून त्याचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात का? हो, मी उद्याच आमच्या या बदलापूरच्या आणि या काही या विभागातल्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आमदार किसन कथोरे यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे जाऊन ही समस्या सांगणारच आहे. त्यांना ही समस्या पण माहिती आहे. परंतु टाकी जी आहे ती टाकी आमदार साहेबांच्याच प्रयत्नांनी झालेली आहे. तिचं भूमिपूजनाचं किंवा उद्घाटनाची वेळ न बघता आपण ती फुल प्लेसला चालू करा असं आम्ही त्यांना उद्या सांगणार आहोत. नक्कीच या ठिकाणी लोकसमस्येचा विचार करून या ठिकाणी एक चांगला निर्णय जो आहे तो राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केलेला आहे की जलकुंभ बांधण्यात आलेले आहेत त्याच्या उद्घाटनावर वेळ न खर्च करता या ठिकाणी प्राथमिक तत्वावर या ठिकाणी जी पाण्याची समस्या आहे ती सोडवण्यासाठी भर द्यावा अशी मागणी जी आहे ती राजेंद्र घोरपडे त्या ठिकाणी आमदारांकडे करणार आहेत. या ठिकाणी सोसायटीतले अनेक रहिवासी आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतायत. काय उत्तर येत आहे आणि आता राजेंद्र घोरपडे यांच्याकडून उत्तर आल्यानंतर किती आशावादी आहात या बाबतीत? बघा, आता दादांनी आम्हाला सगळ्यांना इथं आश्वस्त केलेलं आहे
की मागच्या काही दिवसांपासून सुद्धा ते याच्यामध्ये भाग घेत आहेत. एमजेपीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा ते त्यांचं बोलणं चालू आहे. पण आपले जे लोक आहेत, इथे जे स्थानिक लोक आहेत, त्या स्थानिक लोकांना प्रॉब्लेमचं सोल्युशन काय अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. आमचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मी सुरुवातीलाच विचारले होते, पुन्हा एकदा विचारतो तुमच्यासाठी म्हणून, की बाबा ही जी लाईन आहे, ही जुनी लाईन जी आहे ती आम्हाला एमजीपी कडनं नवीन टाकून मिळणार आहे का, आणि जर मिळणार आहे तर तिचं बायफर्गेशन व्यवस्थित प्रकारे होणार आहे का. कारण इथे कमीत कमी 6 सोसायट्या ज्या अफेक्टेड आहेत त्याच्यामध्ये 5000 लोक राहत आहेत आणि 5000 लोक आत्ताच्या टायमाला अफेक्टेड आहेत, ज्यांच्याकडे कोणीही लक्ष, एमजीपीचे अधिकारी लक्ष देत नाही आणि ते म्हणजे ते बॉदर नाही करत आहे कोणाला, आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाहीये की हा प्रॉब्लेम का उद्भवला, कशाला उद्भवला आणि याच्यासाठी ते काय ऍक्शन घेणार आहेत. तर आता मला असं वाटतं थोडं काही प्रॉब्लेम आहे त्यांचे जसं साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांच्या इकडे काही लोक आता रिटायर्ड झालेले आहेत, नवीन लोक आलेले आहेत, त्यांना त्याची माहिती नाहीये किंवा काय नाहीये. पण मला असं वाटतं एमजीपी ही जी संस्था आहे ही काही छोटी मोठी संस्था नाहीये, ही वेल ऑर्गनाइज संस्था आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आराखडा असू दे किंवा किती लाईन गेलेल्या आहेत, किती कनेक्शन गेलेले आहेत, कोणाला कनेक्शन गेलेले आहेत आणि त्या लाईनीचं काय काय आहे हे सगळी माहिती जी आहे ती त्यांच्याकडे असते. ते आम्हाला विचारतात की ही माहिती तुमच्याकडे आहे का, ती माहिती तुमच्याकडे आहे का, मग तुम्ही काय करताय, बरोबर ना. आम्ही जर समजा त्या गोष्टीमध्ये इंजिनिअरिंग केली असते तर आम्ही तुम्हाला सोल्युशन दिलं असतं. मग हे कुठल्या शाळेतनं इंजिनिअरिंग शिकलेले आहेत, मी पहिल्यांदा पण विचारलेला प्रश्न हा परत विचारतो की बाबा कुठल्या कॉलेजमधनं यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्याचं जरा सर्टिफिकेट दाखवावं आम्हाला, आणि ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना का नाही मिळत आहे अजूनपर्यंत, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण भांडतोय. येत्या काही दिवसांमध्ये आता जसं दादांनी सांगितलं आम्हाला की बाबा त्या नवीन लाईन आपल्याला मिळेल किंवा आपण आमदार साहेबांकडे जाऊ किंवा अजून काही ऍक्शन घेऊ. पण अजून किती दिवस लोक अजून तहान राहणार आहे, त्यांची तहान अजूनपर्यंत किती दिवसापर्यंत भागणार नाहीये हे आम्हाला कळालं ना जरा, तर ते एमजीपीच्या ऑफिसरनी तेवढं तरी लिस्ट बॉर्डर राहावं की इथे यावं, आमच्या बरोबर त्यांनी संवाद साधावा आणि संवाद साधून त्यांनी लोकांना सांगावं की किती दिवसामध्ये आम्ही तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करणार आहे. ही नवीन जे लाईन लागलेली आहे किंवा हे जे काय आता दादांनी सांगितलं उद्घाटन वगैरे आपण नंतर करू, पण पहिले तुमचा पाण्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, चांगली निर्णय चांगला आहे आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी हा झालेला आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आम्ही. ते लोक झटतायत, ठीक आहे, पण आता करंट सिच्युएशन मध्ये आम्ही करायचं काय त्याचं उत्तर कोणी देणार आहे का आम्हाला. आम्ही जे टँकर मागवतोय रोजच्या रोज आम्ही 4 टँकर मागवतोय, 5 टँकर मागवतोय, त्याचा जो खर्च आम्ही करतोय तो खर्च एमजीपी आम्हाला देणार आहे का, त्याचं काय रिफंड देणार आहेत का, किंवा आम्ही आता या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आम्ही जे बिलं भरतोय 25, 40 हजार रुपये बिलं भरतोय त्याच्यामध्ये व्यवहार देणार आहेत का. आम्ही तो बिल भरणार नाही. आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना ही माहिती देतोय की हे मागच्या वेळेसचं जे काय बिल आहे, मागच्या 4 महिन्यांचं बिल आम्ही भरणार नाही त्यांना, आणि त्याच्यासाठी त्यांनी आमच्या मागे पण लागू नये आणि काय नाही, त्यांनी आम्हाला पूर्णपणे पाणी पुरवठा करून द्यावं, तेव्हापासून आम्ही त्यांना मग बिलं द्यायला चालू करू. पाण्याची समस्या नाही सुटली तर तुमचं शेवटचं पाऊल काय असणार आहे. पाण्याची समस्या नाही सुटली तर टाळं लावण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा काळं फासून त्यांची वरात काढण्यात येईल. मी हे नक्की सांगतो. याच्या पुढे जर त्यांनी याच्यावरती सोल्युशन नाही काढलं तर त्यांच्या ऑफिसला टाळा मारू आणि त्यांना काळं फासून त्यांची वरात काढू अख्ख्या बदलापूरमध्ये. शोकांतिका काय माहितीये का, मुळात तिकडे एमजेपीच्या ऑफिसला अंडर ग्रॅज्युएट मुलं नाहीयेत, 10वी नापास नाहीयेत, इंजिनियर्स आहेत ते. तो अधिकारी जर आपल्याला बोलणार की तुम्ही आराखडा द्या, अरे एमजीपी गावाला पाणी पुरू शकते, 6 सोसायटीला पाणी येत नाही हा मोठा प्रश्न नसावा त्यांच्यासाठी. त्यांनी जर मनावर घेतलं तर हा 1-2 दिवसामध्ये 6 सोसायटी नाहीयेत या, तर ह्या हजारो 13 सध्या आम्ही असं सांगतो 1341 1341 शॉप्स हे सगळे आहेत. 4 जण जरी प्रत्येक सोसायटीमध्ये पकडले ना तरी आपण अप्रॉक्सिमेटली 5000 आपण पकडूया. आज 5000 याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, इथे भरपूरसा नोकरदार वर्ग आहे, सगळेजण सकाळी 6:30-7ला घर सोडतात. इथे त्रास कोणाला होतो, मुलांच्या शाळा आहेत, सिनियर सिटीजन आहेत, आजारी आहेत लोक, या लेडीज आहेत. माणसाने दिवसभर कामधंद्याला जायचं, बॉसच्या शिव्या खायच्या आणि संध्याकाळी आल्यावर बायको किरकिर करते. म्हणजे माणसांचा आमचं पण काय तोच प्रॉब्लेम. आज ही लोक आज कसा शनिवार मुहूर्त पकडतो आम्ही, याला काय बोलतात नाईलाजाने मुहूर्त हा शब्द दिला आपण. इथे आता बघा अजून एक प्रश्न मी सांगेल. इथे भले राजकारण जे काही आहे, राजकारणी असतील, राजकारण असेल, इथे जर काही लोकांचा गैरसमज असा असेल की बाबा इथे राजकारण चाललंय तर आम्ही त्याच्यात पडतच नाहीये. दादा आमच्यासाठी उभे आहेत,
त्यांना आम्ही जेव्हा जेव्हा सांगितलं त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेत. त्यांनी मेसेजेस सुद्धा वाचून दाखवले की त्यांनी कोणासाठी काय काय मेसेजेस केले. त्यामुळे जर कोणाच्या मनात अशी शंका असेल की बाबा नाही हे जरा वेगळं, असं काही नाहीये. लोक एमजेपीला कसा धडा शिकवायचा जसं दादाने आता सांगितलं, हे 2 दिवस वाट बघू. नाही झालं तर त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीला आम्हाला जिम्मेदार धरायचं नाही. पाणी तर पाहिजे, ते बघू, जे होईल ते बघूया. बघा मग ते आता माझ्या नागरिकांनीच आवाज दिलाय, पण मी पण आवाज देतो की जर काय या 2-3 दिवसामध्ये एमजीपीने हा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही या भागातला, तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जे कांबळे आहेत त्यांना सुद्धा काल मी एक मेसेज पाठवलाय की इथल्या लोकांची मनस्थिती अशी आहे की एमजीपीच्या ऑफिसची तोडफोड करून त्याला आग लावून टाका, असा मी डायरेक्ट कांबळे साहेबांना मेसेज पाठवलाय. त्यांनी तो मेसेज डिव्हिजनला पाठवला. डिव्हिजनवरनं तो आपल्या इकडे आलेला आहे. आणि काल मला त्यांनी विचारलं की साहेब काय झालं एवढं, तर मी म्हटलं लाईनला पाणी आणून द्या, बाकी आमचं काहीच म्हणणं नाहीये. जर काय एमजीपीने 2-3 दिवसात प्रश्न सोडवला नाही तर आमची ही जनता पूर्ण रस्त्यावरती उतरून त्यांना निश्चितच धडा शिकवेल, असं मी तुम्हाला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी पाण्यासाठी तिसरं महायुद्ध पेटणार आहे. बदलापुरात ही परिस्थिती बघायला मिळणार आहे, कारण बदलापूर शहरात सगळीकडेच पाण्याची समस्या जी आहे ती डोकं वर काढते. या ठिकाणी हेंद्रेपाडा येथील आपण या 6 सोसायटींच्या या सगळ्या समस्या ऐकलेल्या आहेत. सगळ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत, मात्र समस्या एकच आहे, पाण्याची समस्या जी अजूनपर्यंत सुटत नाहीये. या ठिकाणी या सगळ्या सोसायटी धारकांनी एकच इशारा दिलेला आहे, आम्ही जर आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळं लावू आणि त्यानंतर त्या कार्यालयात असलेल्या अधिकाऱ्यांना काळं फासू, या प्रकारचा इशारा जो आहे या सगळ्या रहिवाशांनी या ठिकाणी दिलेला आहे. बदलापूर शहरातली ही समस्या मोठी होत जातीये आणि बदलापूरकरांना आताच कुठेतरी सतर्क व्हायला पाहिजे, कारण बदलापूर शहर वाढतं शहर आहे. आज जर या लोकसंख्येला पाणी पुरवठा होत नसेल तर उद्या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पाणी येणार कुठून, याचा कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे, याचा विचारही झाला पाहिजे. जसं राजेंद्र घोरपडे यांनी सांगितलं, कुठेतरी राजकीय अनास्था आहे, त्यानंतर प्रशासकीय अनास्था आहे आणि यामुळे कुठेतरी सर्वसामान्य रहिवाशांचा जो जीव आहे तो मेटाकुटीला आलेला आहे, त्यांना वेठीस धरलं गेलेलं आहे. कुठे जर तुम्ही ही समस्या बघत असाल, तुमचीही ही समस्या असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आणि या संदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच आम्हाला कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.